हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 साठी पेपर 1 चं प्रिपरेशन करायचं आहे. युनिट सेकंड आपण स्टार्ट केलेला आहे रिसर्च ॲप्टिट्यूड आणि याचा टॉपिक आहे स्केल्स ऑफ मेजरमेंट्स, मोजमापांचे स्केल. याच्यावरती हमखास क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारलेले जातात. सो हे आपल्याला आज बघायचं आहे स्केल्स ऑफ मेजरमेंट, मोजमापांची स्केल. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत MS सेट 2024 ची एक्झाम, त्यांच्यासाठी पेपर 1 साठी स्पेशल क्रॅश कोर्स घेऊन आलो आहोत, जो तुम्हाला या येणाऱ्या एक्झाम मध्ये 70+ मार्क्स मिळवण्यासाठी हेल्पफुल ठरणार आहे. जसे की 70+ मार्क्स जर तुम्ही पेपर 1 मध्ये घेत असाल तर नक्कीच तुम्ही येणारी एक्झाम कशी क्रॅक करू शकणार आहात. सो त्यासाठी हा फुल क्रॅश कोर्स जो एक्झाम पर्यंत चालेल. या क्रॅश कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम, मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स आणि PYQs, म्हणजे टोटल प्रिपरेशन तुमची याच्यामध्ये होणार आहे एक्झाम पर्यंत. नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत. सो लवकर प्रिपरेशनला स्टार्ट करा. या क्रॅश कोर्सची फीस आहे 3000 रुपीज. 30% डिस्काउंट त्याच्यावरती आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होते 2100 रुपीज. सो पहिल्या काही स्टुडंटला ही ऑफर आहे आणि लवकरात लवकर तुम्ही रजिस्ट्रेशन करून आपल्या प्रिपरेशनला स्टार्ट करा. प्रोसिजर आहे, इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा किंवा प्ले स्टोरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ॲप डाउनलोड करा आणि लगेचच प्रिपरेशनला स्टार्ट करा. ओके, तर स्टार्ट करूया आपण स्केल्स ऑफ मेजरमेंट्स, मोजमापांची स्केल काय असते. स्केल म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, पट्टी. ठीक आहे, त्याच्यावरती आपण काहीही मोजू शकतो, मापन करू शकतो. इन स्टॅटिस्टिक्स द व्हेरिएबल्स और द नंबर्स आर डिफाइंड अँड कॅटेगराइज युजिंग डिफरंट स्केल्स ऑफ मेजरमेंट. ठीक आहे, जो डेटा तुम्ही गोळा करता स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण कसला डेटा गोळा करतो, ऑफकोर्स न्यूमरिकल नंबर त्याच्यामध्ये कलेक्ट केलेले असतात. ठीक आहे, तो सगळं आपल्याला वेगळा वेगळा करायचा असतो. म्हणजेच काय करायचं असतं, त्यांना आपल्याला कॅटेगराइज करायचं असतं. ओके, आणि ते काय वापरून करतो आपण, तर स्केल्स ऑफ मेजरमेंट. each level of measurement scale has a specific properties that determine the various use of statistical analysis. In this session we will learn 4 types of scales such as nominal, ordinal, interval and ratio. ठीक आहे, ह्या स्केल आहेत 4 स्केल, त्या आजच्या आपल्याला सेशन मध्ये बघायच्या आहे. व्हॉट इज स्केल नाव. आता जो सुरुवातीला मी विचारला की स्केल म्हणजे काय, मोजपट्टी किंवा. ठीक आहे, अ स्केल इज अ डिव्हाइस. ठीक आहे, हे एक डिव्हाइस आहे म्हटलं जातं. और एन ऑब्जेक्ट किंवा वस्तू आहे अशी. कसली वस्तू आहे, यूज टू मेजर और क्वांटिफाय एनी इव्हेंट और अनदर ऑब्जेक्ट. ठीक आहे, दुसरी वस्तू किंवा एखाद्या इव्हेंट जो आहे त्याला मोजण्यासाठी हे डिव्हाइस वापरतात, ज्याला आपण काय म्हणतो, स्केल म्हणतो. ठीक आहे, मराठीमध्ये बघा, सांख्यिकीमध्ये व्हेरिएबल्स किंवा संख्या वेगवेगळ्या मोजमापांचा वापर करून परिभाषित आणि वर्गीकृत केल्या जातात. मापन स्केलच्या प्रत्येक स्तरामध्ये विशिष्ट गुणधर्म असतात जे सांख्यिकीय विश्लेषणाचा विविध वापर निर्धारित करतात. या लेक्चरमध्ये आपण नाममात्र, क्रमवाचक, अंतराल, गुणोत्तर स्केल ह्या 4 स्केल बघायचे आहेत. ठीक आहे, बघा आता लेवल ऑफ मेजरमेंट्स मध्ये कुठले कुठले टाइप्स आहेत. देर आर 4 डिफरंट स्केल्स. 4 स्केल्स आहेत मेजरमेंट्सच्या. कुठल्या कुठल्या आहेत, फर्स्ट आहे नॉमिनल, ऑर्डिनल, इंटरवल अँड रेशियो. ठीक आहे, मराठीमध्ये नाममात्र, ऑर्डिनल, मध्यांतर, गुणोत्तर. एक एक करून आपण एक्सप्लेन करूया. फर्स्ट आहे नॉमिनल. अ नॉमिनल स्केल इज फर्स्ट लेवल ऑफ मेजरमेंट स्केल. ठीक आहे, फर्स्ट स्केल तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो, विच इज द फर्स्ट लेवल ऑफ मेजरमेंट स्केल. तुमचा आन्सर काय असणार आहे मग, नॉमिनल. ठीक आहे, इन विच द नंबर सर्व्स ॲज टॅग्स और लेबल्स टू क्लासिफाय और आयडेंटिफाय द ऑब्जेक्ट्स. एखादा ऑब्जेक्ट ओळखण्यासाठी त्या लेबलला किंवा त्या वस्तूला काय केलेलं असतं, नाव लावलेलं असतं, टॅग लावलेलं असतं. अ नॉमिनल स्केल्स युजली डील्स विथ द नॉन न्यूमरिक व्हेरिएबल्स. आता याच्यामध्ये जे नॉमिनल स्केल मध्ये काय असतं, त्यांना व्हॅल्यू नसते किंवा तो एक नंबर नसतो, तो एक ऑब्जेक्ट असतो. ठीक आहे, व्हेरिएबल्स आर द नंबर्स दॅट डू नॉट हॅव एनी व्हॅल्यू. आणि जर नंबर दिला असेल तर त्याला काही व्हॅल्यू नसेल. एक्झाम्पल खाली दिले ते आपण समजून घेऊया, पण हे तात्पुरतं तुम्ही लक्षात ठेवा की नॉमिनल मध्ये या गोष्टी येतात. ओके, नॉमिनलचं वैशिष्ट्य काय आहे तर बघा, a nominal scale variables is classified into 2 or more categories. एक किंवा 2 ग्रुप्स मध्ये हे ग्रुप पाडलेले असतात. In this measurement mechanism the answer should fall into either of the classes. ठीक आहे, याच्यामध्ये जे असतात त्या 2 क्लासिफाय यांना करता आलं पाहिजे. इंटू 2 और मोर कॅटेगरीज मध्ये त्यांना क्लासिफाय करता येऊ शकतं. ओके, इट इज क्वालिटेटिव्ह. ऑफकोर्स हा नंबर नसतो, म्हणजे या असणार आहे, क्वालिटेटिव्ह असणार आहे. द नंबर्स आर यूज हिअर टू आयडेंटिफाय द ऑब्जेक्ट. आणि त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टला ओळखण्यासाठी आपण नंबर देत आहोत.
द नंबर्स डोंट डिफाईन द ऑब्जेक्ट कॅरेक्टरिस्टिक्स, आणि ते नंबर आहेत त्या ऑब्जेक्टिव्ह म्हणजे जी वस्तू आपण वापरलेली आहे नॉमिनल स्केलमध्ये त्याचं कुठल्याही प्रकारचं वैशिष्ट्य तो नंबर सांगत नाही. द ओनली परमिसेबल आस्पेक्ट्स ऑफ नंबर्स इज अ नॉमिनल स्केल इज काउंटिंग, फक्त काउंटिंग साठी वापरलं जातं. एक्झाम्पल दिलेलं आहे नॉमिनल स्केलचं. बघा नॉमिनल स्केल मध्ये काय सांगितलेलं आहे. एन एक्झाम्पल ऑफ अ नॉमिनल स्केल मेजरमेंट इज गिवन बिलो. व्हॉट इज द जेंडर? Okay, gender male, female. Here the variables used as tags and the answer to this question should be either M or F. ठीक आहे. बघा आता इथे काय सांगितलेलं एक्झाम्पल दिलेलं आहे M आणि F दिलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला आता एखादा कॉल येतो मोबाईल वरती तर तुम्हाला काय सांगितलेलं असतं की तुमचं जेंडर सिलेक्ट करा. फॉर मेल प्रेस 1, फॉर फिमेल प्रेस 2. ठीक आहे. दोन नंबर दिलेले असतात. म्हणजे काय दिले यांना स्केल दिली आहे. ठीक आहे. याची व्हॅल्यू नाहीये की मेल आहे म्हणून 1 दिले की फिमेल आहे म्हणून 2 दिले, असं काहीही नाही. त्यांचं स्केल किंवा रेंज नाहीये इथे. ठीक आहे. इथे फक्त काय दिलेलं आहे त्यांनी मग एक ओळख देण्यासाठी मेलला 1 नंबर फिमेलला 2 नंबर असं दिलेलं आहे. ठीक आहे. याची कुठलीही व्हॅल्यू नाहीये. फक्त हा नंबर कसा आहे त्या पर्टिक्युलर वर्डला किंवा त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टला म्हणजे ती एक व्हॅल्यू किंवा ते तुम्हाला समजण्यासाठी न्यूमरिकल स्केल इथे दिलेला आहे. ठीक आहे. नॉमिनल स्केल याला असं म्हणतात. ठीक आहे. ओके, होप यू अंडरस्टँड. ओके, मराठीमध्ये पण दिलेलं आहे बघा. नाव सेकंड वन, ऑर्डिनल स्केल. नॉमिनल स्केल झाली, आता ऑर्डिनल स्केल काय आहे? द ऑर्डिनल स्केल इज अ सेकंड लेवल ऑफ मेजरमेंट. फर्स्ट नॉमिनल झाली, सेकंड आहे मेजरमेंट. ओके, लेवल ऑफ मेजरमेंटची दुसरी लेवल आहे ऑर्डिनल. नॉमिनल देन ऑर्डिनल, that reports the ordering and ranking of data without establishing the degree of variations between them. Original represents the order, ordinal represents the order. ठीक आहे. ordinal means काय? order represents करते म्हणून आपण ordinal म्हणू शकतो. Ordinal data is known as a qualitative data or categorical data. It can be grouped, named or also ranked. ठीक आहे. याच्यामध्ये ग्रुपला आपण नाव पण देऊ शकतो, रँक पण करू शकतो, म्हणजे फर्स्ट नंबर सेकंड नंबर टाकू शकतो. ठीक आहे. ऑर्डर स्पेसिफिक देऊ शकतो. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्डिनल स्केल काय आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा वैशिष्ट्य? द ऑर्डिनल स्केल शोज दॅट रिलेटिव्ह रँकिंग ऑफ द व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्सची एक पर्टिक्युलर ऑर्डर याच्यामध्ये शो केली जाऊ शकते. इट आयडेंटिफाईज अँड डिस्क्राइब द मॅग्निट्यूड ऑफ द व्हेरिएबल along with the information provided by the nominal scale. Ordinal scales give the rank to those variables. जसं की आपण बघितलं बघा, त्याला ऑर्डिनल, नॉमिनल होतं मेल साठी M आणि फिमेल साठी F होतं. ठीक आहे. चेक बॉक्स मध्ये तुम्ही डायरेक्ट करू शकता, पण मोबाईल वरती त्याला आपण काय केलेलं आहे, रँक दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे हे ऑर्डिनल स्केल मध्ये येणार. द इंटरनल प्रॉपर्टीज आर नॉट नोन. ठीक आहे. इंटरनल प्रॉपर्टीज ज्या ह्याच्या त्या काही माहित नाहीयेत किंवा अननोन आहेत. Okay, the surveyor can quickly analyze the degree of agreement concerning the identified order of variables. आता याचे एक्झाम्पल वरून लक्षात येईल ऑर्डिनल स्केल म्हणजे काय. बघा एक्झाम्पल दिलेलं आहे, रँकिंग ऑफ स्कूल स्टुडंट्स. आता स्कूल मधले स्टुडंट्स आहेत, सेम आहेत. ठीक आहे. त्यांची नावं न देता काय दिलेलं आहे, त्यांना नंबर दिलेले आहेत. ऑन द बेसिस ऑफ मार्क्स, ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स, ऑन द बेसिस ऑफ डिसिप्लिन. ठीक आहे. काही पण बेस घेतला, पण त्या स्टुडंट्सला आपण फर्स्ट सेकंड थर्ड असे रँक दिले. त्याच्यानंतर रेटिंग्स इन रेस्टॉरंट. रेस्टॉरंट्स मधले रेटिंग्स पण तुम्ही देऊ शकता की हे रेस्टॉरंट जे आहे माझ्या सिटी मधलं ते बेस्ट रेस्टॉरंट आहे, म्हणजे फर्स्ट नंबरला हे रेस्टॉरंट, सेकंड नंबरला हे रेस्टॉरंट. ठीक आहे. हे झालं ऑर्डिनल, तुम्ही रँक करताय. हॉटेल्सची नावं नॉमिनल आहेत पण त्याला तुम्ही रँक करताय. ओके. इव्हॅल्युएटिंग द फ्रिक्वेन्सी ऑफ ऑक्युरन्स. एखाद्या फ्रिक्वेन्सी जेव्हा तुम्ही इव्हॅल्युएट करणार असाल, व्हेरी ऑफन, ऑफन, नॉट ऑफन, नॉट ॲट ऑल. एखादी गोष्ट तुम्ही करत असाल तर हां कधीतरी करते, मी कधीच नाही करत, फार कमी वेळेस करते किंवा खूप जास्त वेळेस करते. एखादी गोष्ट करतात कशी करतात तर त्याच्यावेळी ही स्केल वापरली जाते. ठीक आहे. याला पण तुम्ही नंबर दिलेला आहे म्हणून हा पण कसा आहे, ऑर्डिनल स्केल आहे. दुसरा अजून एक्झाम्पल आहे असेसिंग द डिग्री ऑफ ॲग्रीमेंट. ओके. टोटली ॲग्री, ॲग्री, न्यूट्रल, डिसॲग्री, टोटली डिसॲग्री. याच्यात पण काय दिलेलं आहे, एक प्रॉपर रँकिंग दिलेलं आहे. ठीक आहे. ॲग्री आहात की नाही आहात. सो हे पण काय आहे, ऑर्डिनल स्केल मध्ये येणार आहे. ओके. नंतर थर्ड नंबरचा स्केल कुठला आहे, लेवल कुठला आहे आपला, इंटरवल स्केल. द इंटरवल स्केल इज थर्ड लेवल ऑफ मेजरमेंट स्केल. इट इज डिफाइंड ॲज अ quantitative measurement scale in which the difference between two variables is meaningful. दोन व्हेरिएबल्स मधला डिफरन्स जो आहे तो या इंटरवल स्केलने तुम्ही काढू शकता आणि याच्यामध्ये
क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट असणार आहे डिफरन्स काढताना. इन अदर वर्ड्स द व्हेरिएबल्स आर मेजर इन अन एक्झॅक्ट मॅनर. ठीक आहे, मेजर केले जातात एक्झॅक्ट मॅनर मध्ये, नॉट ॲज इन अ रिलेटिव्ह वे इन विच प्रेझेन्स ऑफ झिरो इज ॲर्बिट्ररी. ठीक आहे, झिरोचा प्रेझेन्स इथे नसतो किंवा खरा नसतो. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंटरवल स्केल्स काय काय आहेत, ह्याचे वैशिष्ट्य काय काय आहेत आता. द इंटरवल स्केल इज क्वांटिटेटिव्ह ॲज इट कॅन क्वालिफाय द डिफरन्स बिटवीन व्हॅल्यूज. काय आहे हे, क्वांटिफाईड किंवा क्वांटिटेटिव्ह आहे कारण याच्यातला डिफरन्स जो आहे तो नंबर्स मध्ये येतो, व्हॅल्यूज मध्ये येतो. इट अलाउज कॅल्क्युलेटिंग मीन अँड मेडियन अँड द व्हेरिएबल्स. ठीक आहे, इंटरवल स्केल मध्ये तुम्ही मीन, मेडियन, मोड काढू शकता. टू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन व्हेरिएबल्स यू कॅन सबस्ट्रॅक्ट द व्हॅल्यूज बिटवीन द व्हेरिएबल्स. ठीक आहे, म्हणजे इथे सबस्ट्रॅक्शनची क्रिया आली, म्हणजे दोन व्हॅल्यूज मधून तुम्ही सबस्ट्रॅक्शन करणार आहात, वजाबाकी करणार आहात. ओके, the interval scale is a preferred scale in statistics as it helps to assign any numerical values to arbitrary assessment such as feeding, calendar types etc. ठीक आहे, ही सगळ्यात जास्त वापरली जाणारी स्केल आहे स्टॅटिस्टिक्स मधली इंटरवल स्केल. ओके, तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो की दिलेल्या स्केल्स पैकी कोणती स्केल जास्त स्टॅटिस्टिक्स मध्ये वापरली जाते, तर तुमचा आन्सर काय असणार आहे, इंटरवल स्केल. ओके, एक्झाम्पल काय काय आहे त्याचे, लायकर्ट स्केल, नेट प्रॉम्प्टर स्केल, बायोपोलर मॅट्रिक्स टेबल. ठीक आहे, ठरलेले आहे, त्यांच्यामधला डिफरन्स आहे, तुम्ही कॅल्क्युलेशन सुद्धा करू शकता. ओके, गेट इट. मध्यांतर स्केल. आता लास्ट वन आहे मेजरमेंट स्केल मधला रेशियो स्केल. द रेशियो स्केल इज अ फोर्थ लेवल ऑफ मेजरमेंट स्केल. चौथ्या लेवलची ही मेजरमेंट स्केल आहे, ज्याला आपण काय म्हणतो, रेशियो स्केल, विच इज क्वांटिटेटिव्ह. It is a type of variable measurement scale. It allows researchers to compare the difference or intervals. The ratio scale has unique features. It poses the character of origin to the 0 points. ठीक आहे, रेशियो म्हणजे काय, दोन वस्तू आहेत x and y, तर या दोघांमधला डिफरन्स जेव्हा काढतो आपण तेव्हा त्याला काय म्हणतो, आपण त्याचा रेशियो काढतो. ठीक आहे, प्रमाण काढतो दोघांचं, तर तो रेशियो काढत असतो. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रेशियो स्केल, या स्केलची वैशिष्ट्य काय आहेत. रेशियो स्केल हॅज फीचर ऑफ ऍब्सोल्यूट 0 असू शकतो. ठीक आहे, इट डझंट हॅव निगेटिव्ह नंबर्स, याच्यामध्ये निगेटिव्ह नंबर्स नसतात रेशियो नंबर मध्ये, बिकॉज ऑफ इट्स 0 पॉइंट फीचर. ओके, इट अफोर्ड्स युनिक अपॉर्च्युनिटीज फॉर स्टॅटिस्टिक अनालिसिस. स्टॅटिस्टिक्स अनालिसिस साठी हे एक चांगली अपॉर्च्युनिटी असते. द व्हेरिएबल्स कॅन बी ऑर्डरली ऍडेड, सबस्ट्रॅक्ट, मल्टिप्लाय, डिवायडेड. ओके, म्हणजे रेशियो मध्ये सुद्धा तुम्ही हे मल्टिप्लाय या काय म्हणतात, या सगळ्या क्रिया तुम्ही करू शकता. ठीक आहे, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लाय, डिवाइड, मीन, मेडियन, मोड, या सगळ्याच गोष्टी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता रेशियो स्केल मध्ये. रेशियो स्केल हॅज युनिक अँड युजफुल प्रॉपर्टीज. वन such feature is that it allows unit conversion like kilogram, calories, gram, calories. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कन्वर्जन पण करू शकता की 1 किलो मध्ये किती कॅलरीज असतात. ठीक आहे, 1 मिनिट मध्ये किती सेकंड्स असतात, असं रेशियो तुम्ही याच्यामध्ये रेशियो स्केल मध्ये तुम्ही काउंट करू शकता. एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा. एन एक्झाम्पल ऑफ एन रेशियो स्केल इज व्हॉट इज युअर वेट इन केजीज. आता केजीज मध्ये तुमचं वेट काय आहे, मग तिथे तुम्ही काय सांगेल, लेस दॅन 45 केजीस. ठीक आहे, 55 to 75 केजीस, 76 to 85 केजीस, 86 to 95 केजीस, मोर दॅन 95 केजीस. इथे काय केली, तुम्ही एक स्केल तयार केली आणि या स्केल मध्ये तुम्ही कुठल्या स्केल मध्ये राहता हा रेशियो घेतलेला आहे, वेगवेगळ्या या कॅटेगरीचा डिफरन्स काढून. ठीक आहे, ही स्केल तयार केलेली आहे आणि या स्केल मध्ये तुम्ही कुठल्या कॅटेगरी मध्ये येता हे तुम्ही सिलेक्ट करता. ठीक आहे, 4 स्केल समजल्या आपल्या. कुठल्या स्केल आहेत. फर्स्ट सांगा, कमेंट मध्ये सांगा, फर्स्ट स्केल कुठली आहे आपली. या फर्स्ट स्केल असणार आहे आपली नॉमिनल, त्याच्यानंतर ऑर्डिनल, त्याच्यानंतर इंटरवल अँड लास्ट वन विल बी रेशियो स्केल. ठीक आहे, या 4 स्केल आहेत, लक्षात राहू द्या. आता आपण बघतोय टाइप्स ऑफ व्हेरिएबल्स. ओके, व्हेरिएबल्स, पार्ट्स ऑफ द एक्सपेरिमेंट, इंडिपेंडेंट वर्सेस डिपेंडेंट व्हेरिएबल्स. हे महत्त्वाचे 2 प्रकार आहेत. एक्सपेरिमेंट्स आर युजली डिझाइन्ड टू फाइंड आउट व्हॉट इफेक्ट वन व्हेरिएबल हॅज ऑन अनदर. In our example, the effect of salt addition on the plant growth. ठीक आहे, एक प्लांट ग्रोथ एक्झाम्पल आपण घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये डिपेंडेंट व्हेरिएबल अँड इंडिपेंडेंट व्हेरिएबल बघायचं आहे.
ओके, आता मी इथे एक्झाम्पल घेते प्लांट आणि सनचं. ओके, हा सन आहे इकडे आणि इकडे प्लांट आहे. ठीक आहे, या एक्झाम्पल मध्ये आपण असं गृहीत धरतो आहोत की सन रेज जे आहेत, ठीक आहे, सूर्यप्रकाश जो आहे तो झाडांच्या वाढीसाठी किंवा फोटोसिंथेसिसच्या प्रोसेससाठी कारणीभूत आहे. म्हणजेच काय आहे, ट्री जो आहे तो त्याच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी सूर्यावरती डिपेंड आहे. ठीक आहे, हे एक बी व्हेरिएबल झाला, हा एक ए व्हेरिएबल झाला. सो याच्यामध्ये काय म्हणतोय आपण, बी व्हेरिएबल हा इंडिपेंडेंट आहे. ठीक आहे, इंडिपेंडेंट आहे कारण बाकीचे त्याच्यावरती अवलंबून आहेत. आणि ट्री जो असणार आहे तो कसा असणार आहे, इथे डिपेंडेंट व्हेरिएबल असणार आहे सन वरती, इंडिपेंडेंट व्हेरिएबल वरती. ठीक आहे, सो हे दोन व्हेरिएबल्स लक्षात आले. कोणता व्हेरिएबल दुसऱ्यावरती परिणाम करतो आहोत आहे तर तो आपण काय म्हणणार आहे, डिपेंडेंट व्हेरिएबल अँड इंडिपेंडेंट व्हेरिएबल. ओके, या एक्झाम्पल वरून समजलं सनचा परिणाम ट्री वरती होतोय. ठीक आहे, ट्रीचा सन वरती होत नाहीये, म्हणजे सन कसा आहे, इंडिपेंडेंट आहे आणि प्लांट जे आहे ते डिपेंडेंट आहे सन वरती किंवा बी व्हेरिएबल वरती. हे दोन व्हेरिएबल्स लक्षात आले, डिपेंडेंट व्हेरिएबल अँड इंडिपेंडेंट व्हेरिएबल. ओके, you will probably also have variables that you hold constant. आता याच्यामध्ये काही व्हेरिएबल्स असे आहेत जे कॉन्स्टंट आहेत, त्याला आपण काय म्हणतो, कंट्रोल व्हेरिएबल्स. ठीक आहे, या जमिनीचं म्हणजे इथल्या एरियाचं वातावरण कसं आहे, या झाडाच्या खालचे माती कशी आहे, ठीक आहे, याच्यामध्ये खत किती आहे, हे पण व्हेरिएबल्स आहेत जे प्लांट ग्रोथला तिथे मदत करतात किंवा फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसला, त्याच्यामध्ये अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेला हेल्प करतात. ठीक आहे, पण हे व्हेरिएबल्स आपण कसे ठेवलेले आहेत, कॉन्स्टंट ठेवलेले आहेत. ठीक आहे, नो चेंज. सो याला आपण काय म्हणतो, कंट्रोल व्हेरिएबल्स म्हणतो. ठीक आहे, तीन प्रकार समजले इथे व्हेरिएबल्सचे, इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स, डिपेंडेंट व्हेरिएबल्स अँड कंट्रोल व्हेरिएबल्स. ओके, मराठीमध्ये त्याला आश्रित चल आणि. ठीक आहे, आता व्हेरिएबल्सचे आणखीन काही टाइप्स बघा इथे म्हणजे एका चार्ट मध्ये तुम्हाला दिलेले आहेत, इंडिपेंडेंट व्हेरिएबल, डिपेंडेंट व्हेरिएबल अँड कंट्रोल व्हेरिएबल. डेफिनेशन आहे इंडिपेंडेंट व्हेरिएबल्सचे, व्हेरिएबल्स यू मॅनिप्युलेट इन ऑर्डर टू इफेक्ट आउटकम ऑफ द एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट मधला आउटकम जे आपल्याला यायचं त्याच्यावरती अफेक्ट करणारा व्हेरिएबल कसं असतं, इंडिपेंडेंट व्हेरिएबल असतं. व्हेरिएबल दॅट रिप्रेझेंट्स द आउटकम ऑफ द एक्सपेरिमेंट, आणि जे आउटकम आपल्याला दिसतं ज्या ऑब्जेक्ट वरती, ज्या व्हेरिएबल वरती दिसतं त्याला आपण डिपेंडेंट व्हेरिएबल असं म्हणतो. आणि कंट्रोल व्हेरिएबल्स कुठले असणार आहेत, जे कॉन्स्टंट असणार आहेत थ्रू आउट द एक्सपेरिमेंट. ठीक आहे, सॉल्ट, आता एक ट्री आहे, त्या ट्रीच्या ग्रोथसाठी सॉल्ट टाकणं. ठीक आहे, तर त्याला आपण काय म्हणलेलं, हे एक्सपेरिमेंट घेतलेलं आहे, त्याचा म्हणजे सॉल्ट टाकल्यामुळे किती प्लांटची ग्रोथ होते किंवा सॉल्ट त्याला किती मदत करतं ग्रो होण्यासाठी, हे एक एक्सपेरिमेंट आहे. त्याच्यामध्ये डिपेंडेंट व्हेरिएबल काय असणार आहे, इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स काय असणार आहे, सॉल्ट. ओके, सॉल्टची अमाऊंट किती कमी जास्त टाकतो त्याच्यावरती प्लांटची ग्रोथ डिपेंड आहे, म्हणून सॉल्ट जो असणार आहे तो इंडिपेंडेंट व्हेरिएबल असणार आहे. सो याच्यामध्ये डिपेंडेंट व्हेरिएबल काय असणार आहे, प्लांट ग्रोथ किंवा प्लांटची हेल्थ. ओके, आणि त्यानंतर कॉन्स्टंट व्हेरिएबल काय असणार आहेत याच्यामधले, द टेम्परेचर अँड द लाईट इन द रूम, द प्लांट्स आर केप्ट अँड द व्हॉल्यूम ऑफ द वॉटर गिवन टू द ईच प्लांट. ठीक आहे, व्हॉल्यूम म्हणजे वॉटर, पाणी किती दिलं जाते त्या झाडाला, टेम्परेचर किती आहे त्या पर्टिक्युलर एरियाचं. ठीक आहे, याला काय म्हणू शकतो आपण, कॉन्स्टंट व्हेरिएबल, कंट्रोल व्हेरिएबल्स. ठीक आहे, आता क्वांटिटेटिव्ह व्हेरिएबल्स मध्ये दोन प्रकार आहेत बघा. व्हेन यू कलेक्ट क्वांटिटेटिव्ह डेटा, the numbers you record represents real amount that can be added, subtract, divided, etc. जो काही डेटा तुम्ही गोळा करता त्याच्यातून तुम्हाला हे सगळे ऍक्शन्स किंवा हे सगळे करावंच लागतं, सबस्ट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन करावं लागतं. देर आर टू टाइप ऑफ क्वांटिटेटिव्ह व्हेरिएबल्स. क्वांटिटेटिव्ह व्हेरिएबल्स मध्ये दोन व्हेरिएबल्सचे टाइप्स आहेत, एक आहे डिस्क्रीट, दुसरा आहे कंटिन्युअस. टाइप्स ऑफ व्हेरिएबल्स, फर्स्ट आहे डिस्क्रीट व्हेरिएबल्स. व्हॉट डज द डेटा रिप्रेझेंट्स, डिस्क्रीट व्हेरिएबल्स काय डेटा प्रेझेंट करतो, तर काउंट्स ऑफ इंडिव्हिज्युअल आयटम्स इन अ व्हॅल्यू. एक पर्टिक्युलर आयटम मधलं किंवा एका पर्टिक्युलर वस्तू मधलं काय नंबर्स जे आहेत, काउंट्स जे आहेत ते त्याच्यामध्ये दाखवले जातात, त्याला आपण काय म्हणतो, डिस्क्रीट व्हेरिएबल्स म्हणतो. ओके, एका पर्टिक्युलर क्लास 9th मधले स्टुडंट्स, ठीक आहे, तर त्याला आपण काय म्हणू शकतो, क्लास 9th मधले स्टुडंट्स किती आहेत, 50 आहेत, 85 आहेत, हे काय आहे, डिस्क्रीट व्हेरिएबल आहे, काउंट करता येणारा. ठीक आहे, त्या एक्झाम्पल मध्ये दिलाय नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ क्लास. ठीक आहे, हा क्लासचा आपण एक्झाम्पल बघितला. दुसरा दिलाय
नंबर ऑफ डिफरंट ट्री स्पेसिस इन अ फॉरेस्ट. एका फॉरेस्ट मध्ये किंवा एका जंगलामध्ये वेगवेगळ्या जातीची प्रजातीचे झाडांची संख्या, हे पण काय कशाचं उदाहरण आहे, डिस्क्रीट व्हेरिएबल्सचं उदाहरण आहे. ओके. त्याच्यानंतर कंटिन्युअस व्हेरिएबल. कंटिन्युअस व्हेरिएबल डिस्क्रीटच्या अपोजिट असणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये हे काउंट करू शकतो, राईट, आपण पर्टिक्युलर स्टुडंटचे नंबर किंवा स्पेसिफिक. आता याच्यामध्ये मेजरमेंट्स ऑफ कंटिन्युअस और नॉन फायनाइट व्हॅल्यूज. आता नॉन फायनाइट व्हॅल्यूज काय म्हणू शकतो आपण, डिस्टन्स किती असू शकतो, राईट. 1 किलोमीटर आपण जेवढं चाललो तेवढं काउंट करतो, पण डिस्टन्स 1 किलोमीटर, 1 करोड किलोमीटर, 1 लाख, काहीही सांगू शकतो, इनफायनाइट सांगू शकतो, बरोबर. सो हे काय आहे, कंटिन्युअस व्हेरिएबल आहे. त्याच्यानंतर व्हॉल्यूम, किलोग्राम, ग्राम, हे सगळे काय येणार आहेत, व्हेरिएबल्स मध्ये येणार आहे. त्याच्यामध्ये कंटिन्युअस व्हेरिएबल मध्ये येणार आहे. एज पण आहे. एज आता व्यक्ती जगतो तेवढंच एज असतं असं नाही, ती व्यक्ती मेल्यानंतर सुद्धा त्याचं वय काउंट होऊ शकतं आणि त्याला आपण काय म्हणतो मग, कंटिन्युअस व्हेरिएबल असं म्हणतो. ओके. हे व्हेरिएबल्सचे प्रकार समजले. कुठले कुठले बघितले, एक इंडिपेंडेंट, दुसरं कुठले डिपेंडेंट, थर्ड कुठला बघितला, कंट्रोल, फोर्थ होता डिस्क्रीट, फिफ्थ होता कंटिन्युअस. ठीक आहे. महत्वाचे जे व्हेरिएबल्सचे टाइप्स आहेत ते आज आपण घेतलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त आणखीन काही टाइप्स आहेत ते आपण आधीच्या सेशन मध्ये घेतलेले आहेत. स्टॅटिस्टिक्स मध्ये क्वेश्चन ज्याच्यावरती येऊ शकतात हे 4-5 टाइप्स आहेत व्हेरिएबल्सचे. ठीक आहे. आता टाइप्स ऑफ सिरीज. सिरीज म्हणजे काय, आजच्या सेशन मध्ये आपण एवढं सगळं बघणार आहोत की काय काय बघितलं. स्टार्टिंगला बघितलं लेवल ऑफ मेजरमेंट्स, त्याच्यानंतर मेजरमेंट स्केल, त्याच्यानंतर बघितलं टाइप्स ऑफ व्हेरिएबल्स. आता टाइप्स ऑफ सिरीज. स्टॅटिस्टिकल सिरीज refers to the systematic flow of data in a logical or specific order. ठीक आहे. हे काय आहे, एक सिस्टमॅटिक फ्लो असतो डेटाचा, तर त्याला आपण काय म्हणतो, सिरीज म्हणतो. एक स्पेसिफिक ऑर्डर किंवा लॉजिकली असो किंवा नंबरने असो, ती स्पेसिफिक ऑर्डर इथे फॉलो केलेली असते. टाइप्स ऑफ सिरीज इन स्टॅटिस्टिकल सिरीज आर काय काय आहेत, इंडिव्हिज्युअल सिरीज, डिस्क्रीट सिरीज अँड कंटिन्युअस सिरीज. वेगवेगळे 3 प्रकार आहेत सिरीजचे. त्याच्यामध्ये वैयक्तिक मालिका, स्वतंत्र मालिका, अखंड मालिका. ठीक आहे. हे त्याचे मराठीमधले नाव आहेत, त्यांना आपण मराठीमध्ये असं म्हटलं तर. ठीक आहे. इंडिव्हिज्युअल मध्ये बघा काय आहे आता, इंडिव्हिज्युअल सिरीज. सिरीज म्हणजे काय माहिती आहे, एक कंटिन्युअस चालणारा फ्लो आहे, प्रोसेस आहे. 1 2 3 4 असू दे किंवा मग याच्यामध्ये पुढचे नंबर्स असले तरी पण ती एक सिरीज असणार आहे. ठीक आहे. स्क्वेअरचे असू शकते, म्हणजे 4, त्याच्यानंतर 16, ठीक आहे, 64, ही पण एक सिरीजच आहे ना स्क्वेअरची. ठीक आहे. व्हेरिएबल्स विल बी गिवन इंडिव्हिज्युअली विदाउट ग्रुपिंग क्लास अँड फ्रिक्वेन्सी. कुठल्याही प्रकारचा क्लास न करता किंवा ग्रुप न करता हे याच्यामध्ये मांडलेलं असतं. इथे बघा आता 2 4 6 8 10, म्हणजे इथे काय 2 चा टेबल दिलेला आहे, 2 चा पाळा दिलेला आहे, पण ही सिरीज आहे. ठीक आहे. पर्टिक्युलर एका सिक्वेन्स मध्ये ती रिपीट होते म्हणून सिरीज आहे. म्हणजे 2 + 2 4 4 + 2 6 6 + 2 8 8 + 2 10. ठीक आहे. कंटिन्युअस एकच पॅटर्न फॉलो झालेला आहे आणि त्याच्यामुळे हा इथे सिरीज तयार झालेली आहे. ह्याला काय म्हणतात, इंडिव्हिज्युअल सिरीज म्हणतात. एक नॉर्मल आहे ज्याच्यामध्ये ग्रुपिंग न करता. पुढचे 2 प्रकार बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ग्रुपिंग कशा प्रकारे होतं. ओके. हा झाला इंडिव्हिज्युअल. आता डिस्क्रीट सिरीज काय आहे. In case of discrete series, frequency against each of the observation is multiplied by the volume of the observation. The values so obtained and summed up the divided by the total number of the frequency. ठीक आहे. जी व्हॅल्यूज आहेत त्याला टोटल नंबरनी ऍड केलं जातं, सम केलं जातं आणि त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यू काढली जाते. ओके. जसं इथे 64 63 62 61 60 आहे आणि त्याची फ्रिक्वेन्सी काढली आहे 8 18 12 9 7. या फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणतो, डिस्क्रीट सिरीज म्हणतो. एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी काढलेली आहे दिलेल्या सिरीज मधली. आता त्याच्या व्यतिरिक्त कंटिन्युअस सिरीज काय असेल. इन दिस केस कॅल्क्युलेटिंग अरिथमेटिक मीन इज सेम as that of discrete series. The only difference is that the midpoint of the various class intervals are taken. ठीक आहे. यांचा फक्त मिड पॉइंट घेतला. आता बघा
इंटिजर्स मध्ये काय होतं, फक्त ग्रुप न करता डायरेक्ट नंबर्स होते त्यांचे, राईट. इकडे फ्रिक्वेन्सी होती डिस्क्रीट सिरीज मध्ये. डिस्क्रीट सिरीज मध्ये बघितलं काय होतं, आपण जे नंबर्स काउंट करता येतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक्स दिलेला आहे 0 to 10, 10 to 20, 20 to 30. फक्त याच्यामधला मिड पॉइंट घेतलेला आहे ऍज अ फ्रिक्वेन्सी म्हणून. ठीक आहे. 0 to 10, त्याच्यानंतर 10 to 20, 40 to 20 to 30. ठीक आहे. ओके, तर हा काय आहे, कंटिन्युअस सिरीज आहे, चालत राहते. ठीक आहे. सो हे 3 प्रकार बघितले आपण सिरीजचे. ओके. सो काय काय बघितलं आपण आजच्या सेशन मध्ये. फर्स्ट बघितलेला आहे, होप यू ऑल हॅव रिमेंबर. ठीक आहे. फर्स्ट बघितलेला आहे टाइप्स ऑफ मेजर्स, लेवल ऑफ मेजर्स. मेजरमेंट स्केल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ व्हेरिएबल्स. ओके. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ सिरीज. ठीक आहे. मेजरमेंट स्केल मध्ये पहिले काय बघितलं होतं, नॉमिनल. सेकंड होतं ऑर्डिनल. थर्ड होतं इंटरवल. फोर्थ काय होतं, रेशिओ. ओके. आता हे आठवलं की त्याच्यातलं समजलेलं जे आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता किंवा त्याच्यातला आन्सर तुम्हाला काढायला सोपं जाईल. ठीक आहे. टाइप्स ऑफ व्हेरिएबल मध्ये कुठले कुठले बघितले, एक बघितलं इंडिपेंडेंट, दुसरं बघितलं डिपेंडेंट, थर्ड बघितलं कंट्रोल, फोर्थ बघितला डिस्क्रीट, फिफ्थ बघितला कंटिन्युअस. ठीक आहे. आता या दोन्हीवरून इकडे हे 2 प्रकार येतात. म्हणजे टाइप्स, सिरीजचे टाइप्स कुठले कुठले आहेत. फर्स्ट येईल इंडिव्हिज्युअल. ठीक आहे. आणि दुसरा येणार डिस्क्रीट अँड कंटिन्युअस. ठीक आहे. हे 3. ओके. रिमेंबर, सगळं एकदा रिवाइज झालेलं आहे. होप यू ऑल हॅव अंडरस्टँड ऑल दिस थिंग्स. ओके. जर कोणाला काही अडचण असेल किंवा काही डाऊट्स असेल तुम्ही विचारू शकता किंवा ग्रुपमध्ये देखील विचारू शकता. मी PDF शेअर करेल, त्याच्यामध्ये तुम्ही स्टडी केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. ओके. सो सेशन एंड करूया. थँक्यू फॉर टुडेज सेशन. हॅव अ नाईस डे.